की जो काय प्रोजेक्ट होता आपला प्रोजेक्ट कुठे A to Z बॅच नंबर 51 आणि त्यामध्ये आपण एक सिंपलचं प्रोजेक्ट 1 नावाचा एक फोल्डर बनवला. त्या फोल्डरला मी करतो ओपन केल्यानंतर पुढे ओपन करणार CMD मध्ये. मग CMD ओपन केल्यानंतर मी कमांड टाकतो कोणती कोड पेस्ट डॉट आणि एंटर करतो. काय होईल येणे की जे आपलं VS कोड आहे ते VS कोड काय होईल ओपन झाला. इथे VS कोडला प्रोजेक्ट ओपन झालाय. ठीक आहे, इट इज पब्लिक फोल्डर मी क्लोज करतो. मग त्यानंतर नेक्स्ट मी काय करतो, जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला रन करतो. रन करण्यासाठी कमांड होती आपली nodemon index.js. एंटर केल्यानंतर काहीतरी टेक्स्ट आलाय आपल्या पुढे म्हणजे एक्झिक्यूट झालाय. एक्झिक्यूट झाल्यानंतर नेक्स्ट आपला जो काय राहणार आहे एक्झॅम्प जे काय आहे मी झॅम्पला करतो इथे स्टार्ट. ठीक आहे, ऑलरेडी स्टार्ट आहे झॅम्प, स्टार्ट करण्याची गरज नाही. मग जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचा आपल्याला आउटपुट पाहण्यासाठी आपण सर्च करणार localhost:1000. मी इथे सर्च करतो localhost:1000. ठीक आहे, ह्या प्रकारे आपण काहीतरी वेबसाईट बनवली होती. त्या वेबसाईट मध्ये अबाउट पेज होतं, होम पेज होतं, शॉप पेज होतं, त्यानंतर ब्लॉग आणि कॉन्टॅक्ट पेज होतं. मग त्यामध्ये आपण काय केलं तर जे काय कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन आपण हँडल करत होतो ऍडमिन पॅनल मधून. मग ऍडमिन पॅनल पाहण्यासाठी मी इथे सर्च करतो localhost:1000/admin. जसं मी /admin सर्च केलं, जो काय आपला ऍडमिन पॅनल आहे तो ऍडमिन पॅनल काय झालं इथे ओपन झालाय. ठीक आहे, या प्रकारे आपण काहीतरी ऍडमिन पॅनल घेतला होता बरोबर ना. आणि त्यामध्ये आपण काय घेतलं फर्स्ट एक डॅशबोर्ड घेतलं. तर डॅशबोर्ड मध्ये काय नाही केलं आपण, फक्त एक H1 मध्ये डॅशबोर्ड हा H1 मध्ये आपण एक टेक्स्ट प्रिंट केलाय. त्यानंतर जे काय अबाउट कंपनी होतं त्याची काही एक URL बनवली आणि त्याचं एक सिंपलचं पेज बनवलं. मग त्या पेज मध्ये एक फॉर्म बनवला आणि त्या फॉर्म मध्ये बेसिक जी काही कंपनीची इन्फॉर्मेशन असेल, जसे एक्झाम्पल कंपनीचं नेम, ऍड्रेस, मोबाईल, ईमेल, जे काही सोशल मीडिया लिंक्स असणार ते आपण तिथे राईट केले बरोबर. म्हणजे एखादा युजर आला, ठीक आहे युजर सॉरी नाही, जो कंपनीचा मालक आला म्हणजे कंपनी कोणती, एखादी वेबसाईट आहे आपली कोणती की अल्ट्रास म्हणून एक काय कंपनी. त्या वेबसाईट मध्ये जे काही प्रोडक्ट असतात ते प्रोडक्ट काय करतो तिथून सेल करतो. मग युजरला दिसणार कोणतीही वेबसाईट दिसणार. ठीक आहे, आणि त्याला वेबसाईटला हँडल करण्यासाठी आपण एक ऍडमिन पॅनल बनवला होता. मग त्यामध्ये अबाउट पेज मध्ये कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन, जसं की इथे मी मोबाईल नंबर चेंज केला की ऑटोमॅटिकली आपण सेव्ह कंपनी केलं. जो काही नंबर आहे तो कुठे चेंज होणार, जी काही युजर साईटची वेबसाईट आहे तिथे नंबर काय होणार ऑटोमॅटिकली चेंज होणार. ह्या प्रकारे आपण काहीतरी केलं. तर त्यानंतर नेक्स्ट आपण केलं तर स्लायडर, त्यालाच आपण बॅनर म्हणायचो बरोबर. मग जो काय बॅनर आहे, बॅनर एखादा कसा की युजर साईट मध्ये आलो आणि त्या बॅनर मध्ये आपल्याला फ्रंट पेजला दिसतो की एक बॅनर आहे. तिथे बॅनर मध्ये काय असणार की आपले डिस्काउंट सेल कोणता चालू आहे. ठीक आहे ना, ह्या प्रकारे आपण त्या बॅनर मध्ये काहीतरी शो करतो. मग तो बॅनर आपल्याला हँडल करण्यासाठी ऍडमिन मधून आपण काय केलं, एक फॉर्म बनवला. त्या फॉर्म मध्ये जी काय बॅनरची इन्फॉर्मेशन होती ती इन्फॉर्मेशन आपण फॉर्म मध्ये घेऊन ऍड बॅनर करायचो. मग ऍड बॅनर केला की डेटाबेस मध्ये एक बॅनर ऍड व्हायचा आणि तो बॅनर आपण कुठे शो केला युजर साईट मध्ये. म्हणजे ऍडमिन मधून आपण एखादा बॅनर ऍड केला, ऑटोमॅटिकली कुठे बॅनर ऍड होतो युजर साईटला. ठीक आहे ना, त्यानंतर एवढंच आपण काम केलं. त्यानंतर काय केलं, जसं आपण डिलीट बटनावर क्लिक करतो जो काय बॅनर आहे तो बॅनर काय व्हायचा डिलीट व्हायचा बरोबर. हे तो सर्वांनी केलं असेल असं मला वाटतंय. केलंय ऑनलाईन मेंबर्स? ठीक आहे, नसेल केलं प्रोजेक्ट कम्प्लीट करत चला, कारण प्रोजेक्ट तुम्हाला प्रोजेक्ट मधून भरपूर शिकायला भेटेल. ठीक आहे, नवीन नवीन गोष्टी पाहायला भेटतील. तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये अडचण येत असेल तर विचारत चला. ठीक आहे ना, प्रोजेक्टला असं मागं राहिलात तुम्ही की म्हणतात प्रोजेक्ट झाल्यानंतर आम्ही प्रोजेक्ट करू, तसं नका करू. आज लेक्चर घेतलंय, संडे केलं की ट्राय करायचं, नाही जमलं उद्या विचारायचं का नाही जमलं. ठीक आहे, घ्यायचं पुढे मग आपण. ठीक आहे, त्यानंतर आता बॅनरचं तर काम झालंय, आपण डायनॅमिकली तर बनवलंय. ठीक आहे, मग अपडेट्स घेऊ का तुम्ही करता ऑनलाईन मेंबर्स? काय करायचं, बॅनर जो काय आहे तो अपडेट तुम्ही करता का मी घेऊ लेक्चर मध्ये? अरे ऑनलाईन मेंबर्स काहीतरी विचारलंय ना मी, काय करायचं ऑफलाईन मेंबर? घेऊ का मी एकदा? ठीक आहे, ठीक आहे मी घेतोय एकदा. ठीक आहे ना, ओके.
त्यासाठी मी कुठे आलो, व्हीएस कोडला आलो. व्हीएस कोडला आल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल मी काय करतो, इथे जो काय आपलं टॅब आहे ती टॅब इथे मी क्लोज करतो, बरोबर ना. आणि टॅब क्लोज केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की जी काय आपली वेबसाईट आहे, कुठे इथे वेबसाईट मध्ये तर काही काम नाही करायचे आपल्याला. बॅनर तर शो केलाय, फक्त आपल्याला काम करायची ऍडमिन मध्ये. ऍडमिन मध्ये काय केलंय, एक डिलीटचं बटन घेतलंय आणि दुसरं घेतलंय आपण अपडेटचं बटन घेतलंय. मग आपण जसं डिलीट वर क्लिक करतो, जसं की मी एक्झाम्पल एक बॅनर ऍड करतो, त्याची डिटेल भरली, बटन टेक्स्ट मी इथे ओपन करतो आणि बटन URL देतो. सपोज एक एक्झाम्पल साठी मी youtube.com अशी काहीतरी मी URL देते, ठीक आहे. त्यानंतर मी एक बॅनर ऍड करतो. बॅनर ऍड करण्यासाठी ठीक आहे, एक फोटो सिलेक्ट केला आणि इथे करतो मी ऍड बॅनर. जसं ऍड बॅनर केलं, झाला इथे एक ऍड बॅनर आला, ठीक आहे. मग जो काय बॅनर आहे आपण डिलीट बटनावर क्लिक केलंय, आता इथे ऍड केलं. ऍड केल्यानंतर आपण जी युजर साईटची वेबसाईट आहे तिथे ऍड झाला का चेक करू. आला इथं ओपन इट नाव, आणि दुसरा स्लाइडर आपण क्लोज केला तर काय आलं, इथे ओपन आले. एकच मी इमेज भरली त्यामुळे आपल्याला सेम दिसतात, ठीक आहे ना. दोन बॅनर आले. तिसरा बॅनर ऍड करायचा असल्या आपण फॉर्म फक्त भरणार, ठीक आहे ना. असं केलं आपण. आणि जसं मी डिलीट वर क्लिक करणार, काय होणार, एक बॅनर डिलीट होणार. आणि अपडेटला क्लिक केल्यावर अपडेटला जाणार. मग मी काय करतो की एका अपडेट वर क्लिक करतो. जसं मी अपडेट वर क्लिक करतो, काय आलंय, कॅन नॉट गेट स्लॅश ऍडमिन, आणि ऍडमिनच्या आतमध्ये ठीक आहे, इथे काय आलंय, कॅन नॉट गेट ऍडमिन, ऍडमिन नंतर एडिट, आणि जी काय आपले अपडेट करण्याची आयडी आहे, इथे काय आपल्याला एक बॅनर आयडी भेटली, बरोबर. मग ह्या बॅनर आयडीचा यूज करूनच आपण डेटा काय करणार आहे, अपडेट करणार आहे. म्हणजे ह्याचा आपल्याला अर्थ होतोय, तू डेटा अपडेट कर, पण किती नंबरचा डेटा अपडेट कर, 7 नंबरचा. जसं की मी दुसऱ्या डेटावर क्लिक करतो, अपडेटवर, किती आला इथे आता, 8 नंबर आला, ठीक आहे ना. मग जी काय आपल्याला URL आहे, कोणती URL आहे, ऍडमिनच्या आतमध्ये स्लॅश एडिटची URL आहे, ती एकदा आपण बनवून घेऊ. कुठे बनवणार, मग जी काही ही URL आहे ते ऍडमिनच्या आतमध्ये. म्हणजे जो काय राऊट आहे, एक ऍडमिन राऊट आहे, सेकंड आपल्याकडे युजर राऊट आहे. मग आता आपल्याला काम करायचे ऍडमिन राऊट मध्ये. ओपन केला ऍडमिन राऊट, आणि ऍडमिन राऊट ओपन केल्यानंतर त्यामध्ये मी एक URL बनवतो. जसं की काय राहणार, URL राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश एडिट, ठीक आहे. स्लॅश एडिट केलं, पण त्याबरोबर आपण एक आयडी पण पाठवली. मग जी काय आयडी पाठवली, कोणत्या मेथडने आयडी पाठवली, पॅरामीटर मधून पाठवली. कशी पाठवली, ठीक आहे. जसं की आपण चेक करू, युजर मध्ये आलो आणि बॅनर मध्ये आलो, पुढे आपण आयडी पाठवली किती वर, ठीक आहे. एक आयडी आपण डिलीटला पाठवली, सेकंड आयडी पाठवली एडिटला पाठवली, ठीक आहे. आणि जी काय आयडी पाठवली ती कशी आयडी पाठवली, आपण पॅरामीटर मधून पाठवली, ठीक आहे ना. पॅरामीटर म्हणजेच काय, जी आपण URL मध्ये पण शो होती आपल्याला, ठीक आहे ना, त्यालाच आपण म्हणणार पॅरामीटर मधून. मग जी काय आपण ही आयडी पाठवली कुठे, स्लॅश एडिटच्या पुढे, ती आपल्याला index.ejs मध्ये कॅच करायची. मग कॅच करण्यासाठी जी काय आपण स्लॅश एडिटची URL बनवली त्यामध्ये स्लॅश द्यायचा, कोलन द्यायचा, आणि ते आयडी एक कीवर्ड द्यायचं, झाली पास. बस, बाकी ऍज इट इज जसं असणार तसं फंक्शन असणार. फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट असणार, दुसरी असणार रिस्पॉन्स. बाकी काही चेंजेस नाही. ठीक आहे. त्यानंतर मी काय करतो, इथे रिस्पॉन्ड डॉट करतो, इथे मी सेंड करतो. सेंड काय करतो, जो काय आयडी आलाय तो आयडी भेटतोय की नाही ते कन्फर्म मी चेक करतो. मग जो काय आयडी येतो तो आयडी येतो रिक्वेस्ट डॉट पॅरम्स मध्ये येतो. म्हणजे ठीक आहे, आता जो काय आयडी आलाय तो येतो रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये. ह्याला आपण आयडी, ठीक आहे. पॅरामीटर नाही समजलं तुम्हाला गणेश, तुला शुभम, पॅरामीटर माहितीये. जो काय आयडी पाठवलाय तो आयडी येतो रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये. मग मी चेक करतो की जो काय आयडी आलाय तो कन्फर्म येतोय की नाही, ठीक आहे. आणि मी इकडे जाऊन रिफ्रेश करतो, आयला आयडी, त्याला एक की दिली आणि त्याची व्हॅल्यू आली 8 इथे. मग रिक्वेस्ट डॉट पॅरम मधून आपल्याला प्रिंट करायची इथे. इकडे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर 8 नंबर आयडी भेटली. एडिट वर क्लिक केलं, किती नंबर आयडी आली इथे, 7 नंबर. म्हणजे आपल्याला आयडी भेटती. मग ह्या आयडीचा यूज करून आपल्याला डेटा काय करायची, अपडेट करायची. पण डेटा अपडेट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा डेटा ठीक आहे. तुम्हाला एक मेथड सांगतो अजून, ठीक आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या कसा आहे तो, एकदा सांगतो तुम्हाला.
ठीक आहे. सपोज आता हा काय एक वेब पेज आहे, बरोबर. ठीक आहे, एखादा हे काय वेब पेज आहे आणि वेब पेज मध्ये जसं की एक्झाम्पल घेऊ आपण, ह्यामध्ये पहिला आहे ईमेल साठी असेल. ठीक आहे, सेकंड आपण घेऊ, ठीक आहे, एक बँकेचा फॉर्म आहे समजा. ठीक आहे, तुम्हाला बँकेचा फॉर्म माहिती आहे, तुम्ही बँकेत गेला असेल कधी, गेलात ना. आणि बँकेत गेल्यानंतर एक तुम्हाला फॉर्म देतात. ठीक आहे, एखादं नवीन अकाउंट खोलायला तुम्हाला काय देतात, ते फॉर्म देतात, बरोबर. आणि त्या फॉर्म मध्ये भरपूर साऱ्या फील्ड असतात. तुमचा आधार नंबर पासून ते तुमचा ऍड्रेस, पॅन कार्ड, म्हणजे ते फील्ड इतके असतात. फील्ड किती असतात, भरपूर सारे असतात. ठीक आहे, आणि त्या फील्ड मध्ये तुम्ही काय करता, इन्फॉर्मेशन भरतात, बरोबर. त्या इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुमची सपोज बर्थ डेट चुकली, पूर्ण बर्थ डेट नाही, फक्त तुमची जी काय जन्म तारीख आहे ती तारीख चुकली, तर तुम्हाला काय करतात, तुम्ही ती तारीख फोडतात ते नवीन फॉर्म घेतात. तारीख फोडतात, नवीन फॉर्म घेतात. ठीक आहे ना. मग नवीन फॉर्म घेतला की डबल जेवढी तुम्ही इन्फॉर्मेशन भरली, नेम भरलंय, आधार कार्ड भरलंय, ऍड्रेस भरलाय, फक्त ते डेट मुळे तुम्हाला ते फॉर्म नवीन घ्यायला लागला, बरोबर. म्हणजे तिथं काय झालं तुमची, की तुमचं प्रोसेस वाढली, टायमिंग वाढला, तुम्हाला परत ते एफर्ट्स वाढले, बरोबर ना. मग ते ते आपण कमी करण्यासाठी असं केलं तर, आता समज तुमच्याकडे सिस पेन्सिलनी तो फॉर्म लिहिला असता, तर काय केलं असतं तुम्ही, इरेजरने खोडलं असतं, बरोबर ना. आणि तिथे तुम्ही बर्थ डेट करेक्ट केली असते. मग त्याच प्रकारे आपण काय करणार, आता हा फॉर्म आहे, बरोबर. ठीक आहे, हा फॉर्म आहे आणि फॉर्म मध्ये मला काय करायचे, ठीक आहे, एखाद्या एक्झाम्पल साठी आपण फॉर्म घेतो. हा एक आहे फॉर्म आहे आणि फॉर्म मध्ये मला काय, ठीक आहे, माझं एक अकाउंट आहे आणि अकाउंट मध्ये मी काय करायचे, मला एक युजर नेम चेंज करायचे फक्त, बाकी ऍज इट इज बर्थ डेट, ऍड्रेस, माझं जी काय बाकीची इन्फॉर्मेशन आहे ऍज इट इज तेच ठेवायची मला. मग मला ते अपडेट करण्यासाठी मी काय करणार, ठीक आहे, असं नाही समजणार तर इकडे सांगतो मी, एक ईमेल साठी, ईमेल पण नाही, ठीक आहे, गुगल अकाउंटला जाऊ आपण. आता जसं की आता मला काय करायची, जी काही गुगल अकाउंटला आलो, इथे माझी काय पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, बरोबर. आणि इथे पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये मला काय करायची, की माझं नाव चेंज करायचं, बरोबर. इथे आलंय नेम, आणि जसं मी नेमवर क्लिक करतोय, इथे ऑलरेडी काय आलंय, माझा डेटा फिलअप आलाय. ठीक आहे ना. जो काय डेटा आहे तो डेटा काय आलाय ऑलरेडी माझा त्यात राईट केलेला आहे. जसं की मला आता फक्त नेम, फर्स्ट नेम चेंज करायचं, मी इथे चेंज करणार आणि इथे नवीन नेम काय करणार, मी राईट करणार आणि सेव्ह बटनावर क्लिक करणार, झाला डेटा अपडेट. म्हणजे इथे काय होते कॉन्सेप्ट, की मी जेव्हा नेम चेंज करायला जातोय, नेम मध्ये माझा ऑलरेडी डेटा काय येतोय, फील्ड येतोय. मग ह्याच प्रकारे आपल्याला कॉन्सेप्ट करायचा आहे. जसं की आपण जसं अपडेट बटनावर क्लिक करतो, जो काय अपडेट करण्याचा डेटा आहे ऑलरेडी तो काय येणार, इथे फिलअप येणार. मग त्यासाठी आपल्याला डेटा आधी शो करण्यासाठी आपल्याला डेटा काय करावं लागेल, घेऊन यावं लागेल. कुठून, डेटाबेस मधून. मग डेटा घेऊन येण्यासाठी आपण क्युरी कोणती करतो, सिलेक्टची. मग वॅर एसक्यूएल इक्वल टू टीम, आणि इथे मी सिलेक्टची क्युरी राईट करतो, सिलेक्ट स्टार, सॉरी कर्ली ब्रॅकेट झाले, सिलेक्ट स्टार फ्रॉम बॅनर नावाचा आपण एक टेबल बनवलाय. आणि सर्व तर डेटा नाही आणायचा आपल्याला, एक आणायचा डेटा फक्त. मग एक डेटा आणण्यासाठी काय आपण कंडिशन वापरणार, कंडिशन आली की म्हणजे काय, वेअर आलं. मग वेअर राईट केलं आणि त्यानंतर मी इथे राईट करतो बॅनर अंडरस्कोर आयडी, आणि जो काय आपल्याला रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये आयडी भेटलाय तो आयडी इथे अटॅच करून देऊ. मग जो काय आयडी आलाय तो आयडी कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट पॅरम्स, आणि त्यामधून आपल्याला घ्यायचा आहे. झाली क्युरी क्रिएट. पण क्युरी क्रिएट झाली, क्युरीला फक्त सिंपल रन करायची. रन करण्यासाठी मी इथे राईट करतो फक्त एक व्हेरिएबल घेतला डेटा नाव इक्वल टू अवेट, आणि एक्सी ला सांगणार जी काही एसक्यूएल क्युरी आहे ती एसक्यूएल क्युरी काय कर आमची रन. अवेट यूज केले म्हणजे आपल्याला काय यूज करणे, आता इथे असे केले असिंग राईट. आणि जो काय डेटा येणार तो डेटा कुठे स्टोअर होणार, ह्या डेटा व्हेरिएबल मध्ये. मी एकदा चेक करू डेटा येतोय की नाही, इथे रिस्पॉन्ड डॉट काय केलं मी ते सेट, एकदा चेक करू आपण. आणि मी करतो अपडेट, आलाय डेटा. किती डेटा आलाय, एक डेटा आलाय. आयडी किती आली, बॅनर आयडी 7 आली. ठीक आहे ना.
आणि जो काय आपला बॅनर टायटल आले, डिटेल आली, बटन टेक्स्ट वगैरे सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला इथे भेटली. डबल मी दुसऱ्या ह्याच्यावर क्लिक करतो. बॅनर आयडी किती आला आता 8 नंबर. म्हणजे आपल्याला स्पेसिफिक डेटा काय होतोय भेटतो. बरोबर ना. ज्या प्रकारे इथे काय आपण त्यांनी एका फॉर्म मध्ये काय केलंय डेटा शो केलाय जसं की फर्स्ट नेम लास्ट नेम, त्याच प्रकारे आपण काय करणार जो आपल्याला हा डेटा भेटलाय हा डेटा आपण एका टेबल मध्ये शो करणार. बरोबर ना. मग टेबल मध्ये डेटा शो करण्यासाठी मी काय करतो एक पेज बनवतो. जसं की ऍडमिनच्या आतमध्ये मी एक टेबल पेज बनवतो. त्याला नाव देऊ आपण बॅनर एडिट डॉट ईजीएस. असं मी एक काय केलं पेज बनवलं आणि त्या पेज मध्ये मी राईट करणार H1 मध्ये. ठीक आहे. H1 मध्ये राईट करण्यापेक्षा मी काही राईट करत नाही सध्या. ठीक आहे. आपण H1 मध्ये राईट करू. काय करतो मी एडिट. मग इथे मी काय करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड करण्याऐवजी आपण काय करणार डेटा आपल्याला पाठवायचा. जेव्हा कधी आपल्याला डेटा पाठवायचा असेल तेव्हा यूज काय करणार आपण इथे रेंडर. कधी पण आपल्याला त्या पेज मध्ये डेटा पाठवायचा आहे तर तिथे यूज करणार कंपल्सरी रेंडर. पुढे पाठवायचा डेटा आपल्याला बॅनर डॉट ईजीएस ला आणि जो काही डेटा आहे तो डेटा आपण कुठे पाठवणार एका ओबीजे मध्ये. मग मी इथे राईट करतो एक वॅर ओबीजे इक्वल टू राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट त्यामध्ये एक व्हेरिएबल देतो की जसं की इन्फो. ठीक आहे ना. आणि त्याची व्हॅल्यू देऊ आपण जो काही डेटा व्हेरिएबल मध्ये आली ते व्हेरिएबल आणि हा ओबीजे कॉमा देऊन सिंपल पास करून द्यायचं ओबीजे. फंडा खतम. चेक करू एकदा कन्फर्म होतंय का. इकडे आलो रिफ्रेश केलं. रिफ्रेश जसं केलं काय एरर आलाय कॅन नॉट फाइंड लुकअप व्ह्यू. ठीक आहे. काय एरर आला की त्याला जी काही ईजीएस फाईल आहे ती ईजीएस फाईल सापडली नाही. त्यांनी डायरेक्टली कुठे शोधली व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. मग आपल्याला सांगायला लागेल इथे व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये नाही आमची फाईल. व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये ऍडमिन फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये आमची एक बॅनर डॉट ईजीएस फाईल आलं इथे. ठीक आहे. मग जी काय फाईल आहे त्या फाईल मध्ये आपल्याला लागणारे नाव बार आणि फुटर त्याला पण इथे इम्पोर्ट करून घेऊ. ईजीएसचा सिंटॅक्स ओपन डॅश आणि इथे इन्क्लूड राऊंड ब्रॅकेट नंतर नाव बार डॉट ईजीएस आणि सेकंड लागणार आहे आपल्याला फुटर. चेंजेस काय नाही होणार फक्त नाव बारच्या जागी राहणार इथे फुटर डॉट ईजीएस. आर राहिला का रिफ्रेश आलाय नाव बार फुटर. ठीक आहे. त्यानंतर जो काय अरे झूम झालंय आणि जो काय डेटा आहे तो डेटा आपण इथे प्रिंट करणार. डेटा कशात आलाय त्या इन्फो व्हेरिएबल मध्ये आलाय. बरोबर ना. पण डेटा आला येताना किती आलाय डेटा एकच डेटा आलाय ना. मग इथे इंडेक्स नंबर देऊ मी इथे डायरेक्ट 0 इंडेक्स नंबर चालेल ना. बस एवढं काम केल्यानंतर बस आता मला काय कळतं की मी कोणत्या पेजवर आहे. मग H1 मध्ये आपण इथे एक नाव देऊ. पुढे बॅनर डॉट ईजीएस मध्ये आलो आणि इथे मी घेतो एक कंटेनर. कंटेनर घेतला. कंटेनर नंतर राहतो आपला रो नंतर कॉल MD12 आणि त्यानंतर मी येतो त्यात H1 मध्ये राईट करू आपण काय राईट करायचं बॅनर अपडेट किंवा अपडेट बॅनर करा जे वाटेल ते करा. ठीक आहे ना. आणि इकडे एकदा रिफ्रेश करतो आलं इथे अपडेट बॅनर अपडेट. ठीक आहे. आणि त्याला मी क्लास देतो थोडासा. ठीक आहे. डिझाईन वगैरे दे ना. फॉन्ट वेट बोल्ड करतो मी. बस एवढं जास्त काही राईट करत बसत नाही मी. झालं एवढं काम. आणि त्याला बीजी कलर देतो थोडासा. बीजी कलर काय देणार आपण व्हाईट देऊ. पॅडिंग देतो मी सोबत त्याला 2 पिक्सल. ठीक आहे. अजून काय राहिलंय का बॉर्डर राऊंडेड देतो. बॉर्डर नाही देत राऊंडेड देतो. राऊंडेड झालं इथं चेक कर आलंय. ओके. मग त्यानंतर खाली मी काय घेतो एक जो काही डेटा आलाय तो डेटा एका फॉर्म मध्ये प्रिंट करतो. मग प्रिंट करण्यासाठी मी अजून एक रो घेतो आणि त्या रो मध्ये डेटा प्रिंट करतो. मग एक घेतला मी रोच्या आतमध्ये कॉल MD किती घ्यायचा पहिल्या फॉर्म साठी 3 घेऊ आणि तिकडनंच कॉपी पेस्ट करायचा का चालेल. बॅनर डॉट ईजीएस करू कॉपी हा करणार का ऍड बॅनरचा करणार. ठीक आहे. वरच आपण फॉर्म घेतलाय करू ह्याला कॉपी. मग
कॉपी केला आणि कुठे पेस्ट करू, बॅनर एडिट बॅनर मध्ये, आणि इथे करतो मी ॲज इट इज. झालाय पेस्ट, चेक करू झालाय का शो, आलाय बॅनर. ह्यालाच आपण थोडंसं मोडिफाय करू, ठीक आहे ना. त्यामध्ये मोडिफाय काय राहणार, सेव्ह बॅनर नाही, इथे काय राहणार, अपडेट बॅनर. अजून काय चेंज करायचे आपल्याला, इथे ऍड बॅनर नाही राहणार, इथे राहणार अपडेट बॅनर. झाले काम. आणि त्यानंतर जे काही बटन आहे ते बटन पण सेव्ह बॅनर नाही राहणार, काय राहणार इथे मग, अपडेट बॅनर. ओके, झालाय डेटा. आणि जो काही डेटा आहे तो डेटा मी इथे प्रिंट करतो ह्या व्हॅल्यू मध्ये, ठीक आहे ना. मग जो काही डेटा पाठवलाय आपण, कुठे पाठवलाय डेटा, इन्फो व्हेरिएबलने डेटा पाठवलाय, बरोबर. त्याच व्हेरिएबलने मी डेटा इथे ऍक्सेस करून प्रिंट करतो. जसं की पहिलं आहे इनपुट, कोणता, टायटल. मी इथे एक व्हॅल्यू घेतो ऍट्रिब्यूट, त्या व्हॅल्यूच्या ऍट्रिब्यूटच्या आतमध्ये इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, त्यानंतर डेटा कशात पाठवलाय आपण, इन्फो मध्ये. त्याला इंडेक्स नंबर द्यायची गरज आहे का, नाही. त्यानंतर त्यातून काय प्रिंट करायचे आपल्याला, बॅनर अंडरस्कोर टायटल, आणि इजेसचा सिंटॅक्स राहणार इथे क्लोज. चेक करणार, आलं इथं समरी कलेक्शन. त्याच पद्धतीने जे काही डिटेल आहे ते डिटेल पण मी इथे करतो एकदा, ह्यालाच कॉपी करतो एकदा, आणि ह्याला व्हॅल्यू ऍट्रिब्यूट घेऊन त्यालाच इथे प्रिंट करून देऊ बस. अरे व्हॅल्यू घ्यायची गरज नाही, ऑलरेडी आहे व्हॅल्यू, ठीक आहे. डायरेक्ट पेस्ट करतो. अरे ठीक आहे, एकदा डबल ट्राय, कॉपी केलं, पेस्ट केलं. इथं टायटल, अरे कोण आहे रे, कोणाला फोन आला, माईक बंद करत चला रे ऑनलाईन मेंबर्स, ठीक आहे ना. त्यानंतर जे काही टायटल आहे, टायटल नंतर आपण टाकलं इथं बॅनर डिटेल, आणि त्यानंतर अजून काय आहे आपल्याकडे, बॅनर डिटेल झाल्यानंतर बॅनरचे बटन टेक्स्ट, ते पण मी इथे व्हॅल्यू मध्ये प्रिंट करतो एकदा. इथे राहणार आपलं बटन अंडरस्कोर टेक्स्ट, इजेसचा सिंटॅक्स क्लोज, ॲज इट इज बटन URL. त्यानंतर बटन इमेज, ठीक आहे, ते राहून देतो ॲज इट इज. ते सध्या आपण चेक करू, आलाय बाकीचा डेटा, आलाय ना. आता राहिली काम कोणतं, इमेजचं काम राहील, ठीक आहे. मग इमेज शो करण्यासाठी आपण काय करू, एक जो काय कॉल एमडी आहे, कॉल एमडी ला मी करतो इथे 3, आणि त्याच्या खाली येतो एक मी कॉल MD1, ठीक आहे ना. इथे एक कमी केला आणि एक फक्त ऍड केला, नाही इथे IMG टॅग घेतो, आणि जो काही डेटा आलाय तो IMG टॅग मध्ये प्रिंट करून देऊ. कशात आला, इन्फो, त्यामध्ये आपल्याला करायची प्रिंट बॅनर अंडरस्कोर इमेज. पण बॅनर इमेजच्या पुढे आपल्याला द्यावं लागेल अपलोड स्लॅश, कारण फोल्डर बनवलंय ना, तिकडून रिफ्रेश करू. जे रिफ्रेश केल्यानंतर क्लोज करायचा राहिला का, ठीक आहे, झाला क्लोज. इकडे जाऊन रिफ्रेश करू, रिफ्रेश झाल्यानंतर आला इथे बॅनर, ठीक आहे. थोडी बॅनरला आपण डिझाईन देऊ थोडीशी अजून. स्टाईल टॅग घेतला, स्टाईल टॅगला सांगतो काय सांगणार, विड्थ दे तू 100 पिक्सल, त्यानंतर घेऊ आपण अजून एक हाईट घेतो 100 फिक्स. चेक करू, झालाय कन्फर्म, ठीक आहे. ह्या पद्धतीने आपल्याला बॅनर दिसते, तुम्ही स्टाईलिंग करा त्या तुमच्या टायमाला, ठीक आहे ना. मी एवढं केलंय, झालंय. आलाय जो काही डेटा आलाय, ठीक आहे. त्यानंतर मी इथे काय करतो की मी चेंज करतो, इथे ओपनच्या जागी मी करतो शॉप नाव, ठीक आहे. आणि शॉप नाव केल्यानंतर मी इथे करतो अपडेट बॅनर, जसं मी, ठीक आहे. एक इमेज लागणार आहे, इमेजला रिक्वायर्ड करत नाही मी, ठीक आहे ना. आपण रिक्वायर्ड केले, तुला बॅनरची इमेज अपडेट करायची तर कर, अदरवाईज केली नाही तरी चालेल. मी रिफ्रेश करतो, रिफ्रेश केल्यानंतर मी ते फक्त करतो एकदा शॉप नाव आणि अपडेट बॅनर. जसं अपडेट बॅनर केलं, डेटा कुठे गेला, अपडेट बॅनरला गेला. मग त्याची जी काही URL आहे ती URL एकदा बनवून घेऊ, कुठे, ऍडमिनच्या आतमध्ये. आणि ऍडमिनच्या आतमध्ये मी एक URL बनवतो, राऊट डॉट पोस्ट, राऊंड ब्रॅकेट, डबल कोड मध्ये स्लॅश
अपडेट बॅनर कॉमा घेतला, त्यानंतर फंक्शन मध्ये रिक्वेस्ट, सेकंड रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्स डॉट मी इथे करतो सेट. जो काय डेटा आला तो डेटा आला रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आला. चेक करू डेटा आलाय का नाही कन्फर्म. इथे मी रिफ्रेश केलं, आलाय डेटा. ह्या डेटामध्ये टायटल आलंय, डिटेल आली, टेक्स्ट आली, URL आली. इमेज आली का नाही आली. मग जी काही इमेज आली ती इमेज कशात येणार आहे रिक्वेस्ट डॉट फाइल्स मध्ये. चेक करू, इथे रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर काय आली का इमेज नाही आली. कारण का नाही आली इमेज की आपण तिकडने पाठवली का नाही, त्यामुळे इथे इमेज आली. मग आता जो काय टेक्स्ट डेटा भेटला आपल्याला बरोबर, तो टेक्स्ट डेटा आपण इथे अपडेट करू. का काहीतरी राहिले. ठीक आहे, एकदा चेक करू काय भेटतं आपल्याला डेटा. आता जो काही डेटा भेटतोय त्या डेटा बरोबर आपल्याला आयडी पण लागणार आहे. मग इथे काय करणार आपण, जो काही डेटा प्रिंट केलाय कुठे ह्याचा बॅनर एडिट डॉट EGS मध्ये जो काही आपण डेटा प्रिंट केला त्याबरोबर मी इथे काय करतो आयडी पण इथे प्रिंट करतो. ठीक आहे ना. आयडी प्रिंट करण्यासाठी मी घेतो इथे टायटलच्या वरच एक इनपुट बॉक्स घेतला, इथे टाकू ना आपण. ठीक आहे ना, असं टाकू. आणि इथे मी करतो इनपुटला व्हॅल्यू इथे प्रिंट करतो. काय नाव दिले आपण बॅनर, टायटलच्या ऐवजी इथे करू आपण आयडी. झाली का आयडी एकदा शो करू आपण. चेक करू, बॅक आलो, रिफ्रेश केलं, 8 नंबर आयडी आली, बॅक गेलो. ह्याला अपडेट वर क्लिक केलं, 7 नंबर आयडी येतोय. ठीक आहे ना. आता हा जो काय आयडी आहे आयडीचा असा आपण ठेवू शकत नाही. एखादा युजर आला सपोज त्याला अपडेट करायचा हा, आणि त्याने राईट केलं इथे 100,000 असं, म्हणजे जाताना काय जाणार आयडी जाणार बरोबर ना. मग ती जी काय आयडी आहे आयडी आपल्याला काय करायची ठेवायची पण दिसली नाही पाहिजे. मग त्यासाठी करायचं याला टाईप द्यायचा हिडन. जसं आपण हिडन केलं काय झालं, तो बॉक्स इथे आहे पण आपल्याला शो होतोय का. जसं की आपण चेक करू एकदा. इन्सेप्ट करतो मी, इन्सेप्ट केल्यानंतर बॅक आलो. ठीक आहे, मी इथं आपल्या इलेमेंट मध्ये आलो. जसं मी इलेमेंट मध्ये आलो की आपण डेटा पाठवला इथे दिसतोय आपल्या इथे मेन कंटेनरच्या आतमध्ये ठीक आहे. इथे आपल्याला दिसतोय इनपुट बॉक्स, आणि इथे काय दिलंय आपण व्हॅल्यू 8 दिली आणि त्याला नेम दिलंय आयडी बरोबर. म्हणजे एक्झॅक्ट आहे पण त्याला आपण टाईप हिडन दिलाय म्हणून तो आपल्याला काय होतोय शो होत नाही. ठीक आहे, त्याला नेम दिले की एकदा चेक करायचे. इनपुटला नेम काय दिले आपण, इनपुट टाईपला आपण नेम राईट नाही केलं. मी इथे नेम करतो बॅनर अंडरस्कोर. आणि आता जाऊन आपण चेक करू. जसं की मी इथे रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर अपडेट बॅनर केलं आणि ते आपल्याला डेटा भेटलाय. आपल्याला बॅनर आयडी, बॅनर टायटल, त्यानंतर बॅनर डिटेल भेटली, त्यानंतर टेक्स्ट भेटलाय, URL भेटली, आणि जी काही इमेज आहे ती इमेज भेटली आपल्याला रिक्वेस्ट डॉट फाइल्स मध्ये. मग जो काही डेटा आलाय आणि जो काही आयडी आलाय त्या आयडीचा यूज करून आपण डेटा काय करणार इथे अपडेट करणार. मग डेटा अपडेट करण्यासाठी क्युरी where SQL इक्वल टू टीम आणि इथे राईट करणार अपडेट बॅनर सेट. त्यानंतर डायरेक्ट डेटा पाठवायचा असं. पहिला डेटा आपल्याला कोणता अपडेट करायचे, बॅनर टायटल. म्हणजे टायटल राईट करतो इक्वल टू सिंगल कोड घेतला, जो काही डेटा आलाय तो डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग जो काही डेटा आलाय त्यासाठी मी जास्त राईट करण्यासाठी एक व्हेरिएबल घेतला डी आणि त्यामध्ये स्टोअर करतो रिक्वेस्ट डॉट बॉडी, आणि ते राईट करणार आपण मग डी डॉट बॅनर अंडरस्कोर टायटल. त्यानंतर सेकंड डेटा जो आला आपल्याला अपडेट करायचा इथे बॅनर डिटेल. मग बॅनर अंडरस्कोर मी डिटेल्स इक्वल टू सिंगल कोड आणि जो काही डेटा आलाय तो डेटा पास करून देऊ. मग डी डॉट बॅनर डिटेल. त्यानंतर नेक्स्ट कोणती होती व्हॅल्यू, बॅनर अंडरस्कोर बटन आहे का, बटन टेक्स्ट. जो काय बटन टेक्स्ट आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये ते इथे अटॅच करून देऊ. मग डी डॉट बटन टेक्स्ट. त्यानंतर आपण अजून एक पाठवलंय डेटा बटन URL इक्वल टू जो काही डेटा आलाय तो डेटा इथे अटॅच करून देऊ.
युटीएल झालं का? ठीक आहे. URL आणि जो काय डेटा आलाय तो आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग डी डॉट बटन URL झालंय. त्यानंतर अजून काय राहिलं आता? इमेज राहिली. ठीक आहे ना. मग इथे पण मी राईट करतो बॅनर अंडरस्कोर इमेज आणि इक्वल टू जी काही इमेज आली ती इमेज इथे ऍड करून देऊ. पण आता युजरला एखाद्या वेळेस इमेज अपडेट करायची, एखाद्या वेळेस नाही करायची. ठीक आहे ना. एखाद्या वेळेस इमेज येईन, एखाद्या वेळेस नाही येणार. मग आपण इथे एक कंडिशन टाकू अशी की इफ रिक्वेस्ट डॉट जी काही इमेज आली रिक्वेस्ट डॉट फाइल्स आणि त्या फाइल्स मध्ये बॅनर इमेज आली तर त्या इमेजला काय करायचं, तू नाव द्यायचं. काय करायचं? नाव. इमेज आली तर त्याला नाव द्यायचं. मग त्याला नाव देण्यासाठी आपण वॅर, मी इथे राईट करतो बॅनर अंडरस्कोर इमेज इक्वल टू काय राईट करणार? डेट डॉट नाव राऊंड ब्रॅकेट त्यानंतर प्लस. मग काय? मग रिक्वेस्ट डॉट फाइल्स त्यानंतर जी काही नाव आहे बॅनर इमेज डॉट नेम. ह्या पद्धतीने आपण एक फंक्शन राईट करायचं त्या इमेजला नाव देण्यासाठी. बरोबर ना? ठीक आहे. मी याला 2 मिनिटं कमेंट आउट करू आपण. ठीक आहे. मग इमेज आली तरच त्याला नाव भेटणार आणि नाव भेटल्यानंतर त्याला पब्लिक फोल्डर मध्ये काय करायचं? मूव्ह करून द्यायचं. मग मूव्ह करण्यासाठी काय राईट करणार आपण? रिक्वेस्ट डॉट फाइल त्यानंतर बॅनर अंडरस्कोर इमेज आणि त्याला ही फंक्शननी मूव्ह करायचे. पुढे मूव्ह करायचे आपल्याला पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये अपलोड फोल्डरच्या मध्ये आणि प्लस देऊन जी काही बॅनर इमेज आहे ते अटॅच करून द्यायचे. झालं काम? इमेज आली तर त्याला नाव भेटेल आणि नाव भेटल्यानंतर ती कुठे अपलोड होणार? पब्लिक फोल्डरच्या अपलोड फोल्डर मध्ये होणार. म्हणजे काय? इमेज आली तरच, नाही आली तर ही कंडिशन एक्झिक्यूट होईल का? आपल्याला इमेज नाही आली रिक्वेस्ट डॉट फाइल्स मध्ये तर ही जी काही कंडिशन टाकली ती कंडिशन एक्झिक्यूट होईल का? नाही होणार. बस मग एवढंच करायचं आपल्याला. त्यानंतर इमेज आली तर इमेज आली तर त्याला अपडेट पण करून टाक. आली तर त्याला काय कर? अपडेट कर. मग अपडेट करण्यासाठी मी इथे क्युरी राईट करतो. क्युरी कशी राहणार? मग अपडेट बॅनर त्यानंतर सेट कीवर्ड. काय अपडेट करायचे आपल्याला? बॅनर इमेज अपडेट करायची. जी काय बॅनर इमेज आहे ती आपण इथे ऍड करून देऊ. कोणत्या व्हेरिएबल मध्ये आपण टाकली? बॅनर इमेज. झाली क्युरी. त्यानंतर एक विअर कुणाचे अपडेट करायची. जी काही इमेज आहे ते कोणाचे अपडेट करायची. मग त्यासाठी कंडिशन. मग कंडिशन आली की विअर आणि इथे राईट करणार आपण बॅनर अंडरस्कोर आयडी. आणि जी काय आयडी आली ती आयडी कशात आली? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आली ना आयडी. इथे आले ना रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आपण आयडी पाठवली. ती आयडी इथे अटॅच करून देऊ. मग अटॅच करण्यासाठी इथे करणार राईट डी डॉट बॅनर अंडरस्कोर आयडी. फंडा खतम. इथे डी व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलाय. मग डी डॉट बॅनर आयडी. क्युरी क्रिएट झाली. क्युरी क्रिएट झाल्यानंतर क्युरीला करू रन. रन करण्यासाठी वॅर डेटा इक्वल टू अवेट EXE ला सांगणार जी काही SQL क्युरी ती आमची रन कर. फंडा खतम. आता अवेट यूज केले म्हणजे आपल्याला कंपल्सरी यूज करणे असिंग. झाले का? इमेज आली तर हा पार्ट काय होईल? एक्झिक्यूट होईल. अदरवाईज जो खालचा पार्ट राईट करणार आहे तो एक्झिक्यूटच होणारच आहे. मग इमेज लागणार आहे की आपल्याला इथे अपडेट करण्याला? इमेज तर आपण वर केली ना. आली तर अपडेट होईल, नाही आली तर नाही होणार. बस इथे टाकू आपण विअर कंडिशन. विअर बॅनर अंडरस्कोर आणि जो काय आयडी आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये तिथे अटॅच करून देऊ. मग डी डॉट बॅनर आयडी. झाली क्युरी क्रिएट. क्युरीला टिल्ट गायब झाला इथे. आणि जी काही SQL क्युरी आहे ती SQL क्युरी मी इथे काय करतो? सेव्ह. रिफ्रेश केलं आउटपुट पेजला जाऊ. रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं आपल्याला SQL क्युरी प्रिंट व्हायला पाहिजे. काय लिहिलंय? कॅन नॉट डिफाईन. ठीक आहे. एकदा रिफ्रेश करून डबल मी अपलोड करतो. ते इथे मी राईट करतो शॉप नाव, शॉप इट नाव आणि अपडेट बॅनर. ठीक आहे. बॅनर इमेज का बरं तशी अनडिफाईंड येते ते चेक करू एकदा.
पुढे इमेज 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 कुठे आपण राईट केली, हे नेम कॉपी करतो, एकदा नेम ऍडमिन मध्ये आलो, नेम राईट केले आपण, रिक्वेस्ट डॉट बॅनर इमेज, इथे पण बॅनर इमेज राहणार, ऍज इट इज नेम आहे. ओके, रिफ्रेश. काय एरर आलाय, बॅनर कॅन नॉट रीड प्रॉपर्टी बॅनर इमेज. ठीक आहे. एकदा डबल चेक करतो, अपडेट नाव. ठीक आहे. इथे मी काय राईट केले आता की अँड ऑपरेटर टाकले. अँड ऑपरेटर माहिती ना तुम्हाला, जसं की अँड आहे आपण याला म्हणतो अँड, त्याच पद्धतीने अजून एक असतं ऑर एक असतं. ठीक आहे, असे सिम्बॉल आहे ना. मग मी ते कंडिशन मध्ये काय टाकलंय, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये काहीतरी व्हॅल्यू आली तरच हा इफ कंडिशन काय करायचा, एक्झिक्यूट करायचा. आणि ही रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये इमेज नाही आली तर हा इफ लूप एक्झिक्यूट करण्याची गरज आहे का तुला, नाही गरज. अदरवाईज हा लूप एक्झिक्यूट नाही झाला तर हा काय होणार आहे, कंपल्सरी एक्झिक्यूट होणार. मग आता मी इथे रिफ्रेश करतो, रिफ्रेश केल्यानंतर मी इथे नाव टाकतो, जसं की शॉप विथ नाव टाकलं आणि अपडेट बॅनर केलं. जसं मी अपडेट नाव केलं तर एक आपल्याला क्यूरी क्रिएट झाली, अपडेट बॅनर सेट. त्या बॅनरची काय युआरएल आहे ती युआरएल वगैरे बॅनर आयडी ही क्यूरी काय झाली इथे क्रिएट झाली. मग क्यूरी क्रिएट झाली, क्यूरीला इथे मी काय करतो आता रन करतो. रन करण्यासाठी सिंपल क्यूरी राहणार, काय राहणार ते, वॅर डेटा इक्वल टू वेट EXE ला सांगणार, जी काही SQL क्यूरी बनवली त्याला काय कर, रन. आणि जो काही डेटा येईल तो डेटा इथे सेंड करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं. जसं मी रिफ्रेश केलं आपल्याला भेटला एक इन्सर्ट आयडी भेटलाय, सर्व्हर आयडी भेटलाय, म्हणजे काहीतरी डेटा काय झालाय अपडेट. चेक करायचा, बॅक आलो, रिफ्रेश केलं, इथे काय नाव आलंय, शॉप विथ नाव आलं. बॅक जाऊ एकदा, इथे मी रिफ्रेश केलं, आलं इथं बटन शॉप विथ नाव, शॉप विथ नाव. जसं की मी एक नंबरचा डेटा अपडेट करायला नेतो, आलं इथे मी टाकतो फक्त हाय 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 असं काहीतरी केलं आणि इथे अपडेट बॅनर झाले काम. बॅक आलो, बॅक आल्यानंतर मी डबल इथे रिफ्रेश करतो, आलं इथे हाय हाय, डेटा अपडेट होतोय. इमेज चेक करायची अपडेट होती का, अपडेटवर क्लिक केलं, इमेज टाकली मी. नवीन इमेज टाकायला लागेल ना, तेच इमेज डबल डबल पडेल. ठीक आहे, ही इमेज मी ऍड करतो, ओपन केली आणि इथे अपडेट बॅनर केलं. जसं अपडेट बॅनर केलं, सर्व्हर आयडी भेटला, इन्सर्ट आयडी भेटला. बॅक आलो, बॅक आल्यानंतर मी इथे करतो एकदा रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं आपल्याला इमेज आयडी नाही भेटला. ठीक आहे, का नाही इमेज भेटलं, इमेज गायब झाली. चेक करायची का बरं इमेज गायब झाली. बॅनर इमेज इक्वल टू बॅनर इमेज आपण पास केली, इथे काय चुकली कंडिशन, कॉपी केलं, पेस्ट केलं, स्लॅश राहिला होता आपला. ठीक आहे, स्लॅशचा एरर. अपडेट केलं, अपडेट केल्यानंतर मला फक्त आता इथे इमेज अपडेट करायची, अदरवाईज बाकी काही अपडेट करण्याची गरज नाही मला. मग एक इमेज घेण्यासाठी गॅलरी मधून एक इमेज मी सिलेक्ट केली आणि इथे करतो ओपन आणि अपडेट बॅनर. इन्सर्ट आयडी भेटलाय, काहीतरी अपडेट झालंय. बॅक आलो, बॅक आल्यानंतर मी इथे रिफ्रेश करतो, भेटलाय आपल्याला. युजर साईडला झालंय का चेंज चेक करायची, आला एक बॅनर. ठीक आहे, एडवाकडा आलाय काहीतरी मी ऍड केलं. ठीक आहे, मग डेटा अपडेट झाला की युजरला त्याच पेजवर पाठवायची. कोणत्या पेजवर आपल्याला युजरला पाठवायची, रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट करा. इथे रिडायरेक्ट आपल्याला करायची ऍडमिनच्या आतमध्ये जी काय आमचं आहे कोणतं ऍड बॅनरचं पेज आहे तिथे काय करतो रिडायरेक्ट. मग इथे मी करतो ऍड अंडरस्कोर बॅनर, असंच असेल आय थिंक, आणि रिफ्रेश करतो, नुसतं बॅनर आहे. ठीक आहे, ऍड बॅनर नाही, नुसतं बॅनर आहे. रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर मी सेकंड नंबरचा डेटा अपडेट करायला नेतो. मला काही चेंज करायचे, इथे समरी कलेक्शन जागी आपण काहीतरी डेटा अपडेट करू. जसं की समरी कलेक्शन जागी मला टाकायची इथे हाय. ठीक आहे, असं मला काहीतरी राईट करायचं आणि अपडेट बॅनर केला. जसं अपडेट बॅनर केला, आलं इथे हाय शुभम. युजर साईडला चेक करायची, रिफ्रेश केलं, हा बॅनर मध्ये ऍज इट इज आहे. दुसऱ्या बॅनर मध्ये बघू आलंय आपलं हाय शुभम, आलंय.
होतंय डेटा अपडेट, झालंय काम अपडेटचं, ठीक आहे ना. त्यानंतर आता अपडेटचं काम झालंय, पुढे ऍडमिन पॅनल इथे कोणतं झालंय, अबाउट कंपनी झालंय, बॅनरचं काम कम्प्लीट झालंय. डिलीट वर क्लिक केलं, बॅनर काय होईल इथून डिलीट झाला. बॅनर डिलीट, चेक कर, रिफ्रेश केलं, एकच बॅनर राहिला, बाकी बॅनर काय झाला, गायब झालंय आपलं. त्यानंतर आता आतापर्यंत अबाउट कंपनीची इन्फॉर्मेशन झाली, त्यानंतर बॅनर झाला. बॅनर झाल्यानंतर चेक करायची वेबसाईट मध्ये काय चेंजेस करण्यासाठी, अपलोड झालं, डिलीट झाला, केला ना डिलीट आपण, डिलीट केलं, अपलोड कुठून अपलोड फोल्डर मधून केलं, अनलिंक करून अनलिंक, तिथून आपण नाही करू शकत. मग त्याला आपल्याला मेथड्स यूज करायला लागते, फाईल एक्सटर्नल आपल्याला सॉकेट्स यूज करायला लागते. ते पुढे घेऊ आपण, पुढच्या ह्याला कॉन्सेप्टला घेऊ, प्रोडक्टच्या ह्याला, ठीक आहे ना. सध्या बॅकअपला आपण नाव देऊ इमेज, ठीक आहे. एवढं काम झालंय आपलं. घेऊ पुढे मग ऑनलाईन मेंबर्स, ऑफलाईन मेंबर काय करायचं, घेऊ पुढे. काय एवढं करता ना तुम्ही, आता घ्यायचं नोट करून, काय करता घ्यायची पुढे, तुम्ही रेकॉर्डिंग मधून कव्हर करता, ठीक आहे ना. एक पुढे कॉन्सेप्ट घेऊ, फक्त वेबसाईट मध्ये आपण चेक करू. आता काय इथे बॅनर झाला, बॅनर नंतर काय आहे का चेंज करण्यासारखं, ठीक आहे. इथे काय फीचर प्रोडक्ट आहे, मग प्रोडक्ट शो केलेत, हे ऍडव्हर्टाइजमेंट आहे, डिस्काउंटची गरज नाही आपल्याला, बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे, ओके. म्हणजे डायरेक्ट आपल्याला काही शो करावं लागेल, आता डायरेक्ट प्रोडक्ट शो करावं लागतील, बरोबर ना. जसं की अबाउट पेज आहे, अबाउट पेज मध्ये काय आहे का चेंज करण्यासारखं, हे तर फुटर मध्ये येते, बरोबर ना. आवर जर्नल मध्ये ह्यामध्ये काय चेंज करण्यासारखं, एक इमेज आहे, एक टायटल आहे, एक डिटेल आहे, आणि एक काही बटन आहे. हे तर तुम्ही अबाउटचं करता, तुम्हाला होमवर्क आहे, तुम्ही हे करायचं, अबाउटचं तुम्ही करायचं, चालेल ना. आता मी जातो होम पेज, होम पेजवर आहे का काय चेक करतो, ठीक आहे. शूज घ्यायचे मला, हा ठीक आहे ना, त्याचं घेणार का आपण, आधी बघू ना. आता चेंज करण्यासारखं काय, ऑल मध्ये गेलो, सगळे प्रोडक्ट शो झाले. शूज मध्ये गेलो, काय झाले मला, शूज शो झाले. टी शर्ट वर क्लिक केलं, टी शर्ट शो झाले. पॅन्ट वर क्लिक करतो, पॅन्ट शो झाले. हुडीज वर क्लिक करतो, हुडी शो झाल्या. आउटर वर क्लिक केलं, आउटर शो झाले ना. म्हणजे हे काय आहे, आपल्याला पहिले ते कॅटेगरीज बनावं लागतील. म्हणजे जी काय आपली वेबसाईट आहे, आणि वेबसाईट मध्ये आपण काय करतो, कोणत्या प्रकारचे आपण प्रोडक्ट सेल करतो, बरोबर ना. सांगायला लागेल ना, युजर एखादा आला आणि त्याला सापडायची आता टीव्ही घ्यायची, टीव्ही मध्ये त्याला कळेल, तो असा स्क्रोल करत बसन का, नाही. तेव्हा बघा ना बाबा, इथं काहीतरी आहे, इथं कॅटेगरी आपण ऑलवर केले, सगळे प्रोडक्ट दिसतात. इथे इलेक्ट्रॉनिक वस्तूचं एक हे क्लिक केलं, झाले इलेक्ट्रॉनिक वस्तू शो. शूज वर क्लिक केलं, मला शूज शो झाले. मग आपल्या जी काही कंपनी आहे, कंपनीमध्ये आपण सांगणार की आम्ही ह्या ह्या प्रकारचे प्रोडक्ट काय करतो, विकतो. म्हणजे ह्या ह्या कॅटेगरीचे प्रोडक्ट काय करतो, आपण विकतो. मग आपल्याला काय करायला लागेल, कॅटेगरीज ऍड करायला लागतील, बरोबर ना. काय करायला लागतील, कॅटेगरीज ऍड करायला लागतील. मग कॅटेगरी मध्ये आपल्याला काय करायला ऍड करायला लागतील, म्हणजे डेटाबेस मध्ये आपल्याला स्टोअर करायला लागेल. म्हणजे ऍडमिन मध्ये काय असणार, ऍड कॅटेगरीचं एक पेज असणार, तिथून आपण ऍड केलं, ऑटोमॅटिकली वेबसाईट मध्ये काय होणार, कॅटेगरीज ऍड होणार. मग मला सांगा ऑनलाईन मेंबर्स, जो काही ऍड कॅटेगरीचा टेबल असेल, त्यामध्ये काय काय असेल, कोणत्या कोणत्या फील्ड असतील, अजून, ठीक आहे ना. आता आपल्याला कॅटेगरी टेबल बनवायचा आहे, मग त्यामध्ये फील्ड कोणते कोणते असतील, काही सांगा. तुम्ही नुसतं सांगू शकता, सजेशन तुम्ही काही देऊ शकता. तुम्ही म्हणलात किती, आता आपण एरोप्लेनची आपण लिस्ट टाकू शकतो, ठीक आहे, तुम्ही म्हणता ना ते, पण बोला तुम्ही, ठीक आहे ना. ठीक आहे, कॅटेगरीज राहणार, परत दुसरी राहणार कॅटेगरी, तसं नाही ना. ऍक्टिव्ह डिऍक्टिव्ह, ठीक आहे, तो पण एक पार्ट आहे. अजून तेवढंच, ऍक्टिव्ह डिऍक्टिव्ह, अरे आहे ते आहे, पण मला हे सांग, ऍक्टिव्ह डिऍक्टिव्ह अजून काय फील्ड राहणार का नाही. जसे की आपण एक प्रोडक्ट घेतलाय ना, आता बॅनर घेतलाय, बॅनर मध्ये काय काय आलं, बटन टेक्स्ट, बटन URL आली, इमेज आली, डिटेल आली, टायटल आलं. मग त्या प्रकारे काय असणार कॅटेगरीज मध्ये, नेम, डेट कशाचे राहणार, डेटा, प्राइस, कॅटेगरी मध्ये प्राइस, प्रोडक्टची प्राइस असते ना.
कॅटेगरीची थोडी कुठे असते. अरे कॅटेगरी म्हणजे काय? ऑनलाईन मेंबर्स मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं तुम्ही. कोणत्या कोणत्या प्रकार आपण आपल्याला एक कॅटेगरी नावाचा टेबल बनवायचा आहे. मग त्या टेबल मध्ये आपण कोणत्या कोणत्या फील्ड घेऊ शकतो. जसं की स्टुडंटचा घेतला, ईमेल घेऊ शकतो, मोबाईल घेऊ शकतो, त्याची बर्थ डेट, एज, फेवरेट कलर, फेवरेट टीचर, फेवरेट पर्सन. ठीक आहे, कोणत्या फील्ड घेऊ शकतात ना. मग असं सांगा ना मला. विचार करा थोडा, सर्च करा, मग मला सांगा. टाइम देऊ आपण, ठीक आहे ना, जास्त कॉम्प्लिकेट नाही. आज फक्त आपल्याला कॅटेगरीजच घेऊ. ऑनलाईन मेंबर्स अजून मी मेसेजची वाट पाहतोय तुमची. तुमचा ते सेंड मेसेज वाला बॉक्स पण म्हणत असेल, टाईप कर काहीतरी. ऑनलाईन मेंबरला विचार. ऑनलाईन मेंबर्स ऑफलाईन म्हणतात, ऑनलाईन मेंबरलाच विचारा. काय करायचं मग? इमेज, प्राइस, अजूक डिस्क्रिप्शन, अबाउट. आधी ते अबाउट कसं काय येईल कॅटेगरी अबाउट? हे असं झालंय. मग स्टुडंट मध्ये आपण स्टुडंटची इन्फॉर्मेशन घेता घेता आपण कार नंबर घेतो. स्टुडंट कडे कारच नाहीये. असं चाललंय ना. नाही तर म्हणतात तुझं प्रोडक्टची इन्फॉर्मेशन. कॅटेगरीमध्ये प्रोडक्टची इन्फॉर्मेशनचा संबंध कसा आला? तो प्रोडक्ट टेबल आला ना. कॅटेगरीचा नियमच आहे. कॅटेगरीचं काय येईल? नेम आयडी तेवढंच येईल, बाकी काही नाही येणार. डिस्क्रिप्शन इमेज ठीक आहे. अशी आपण टेबल बनवली. एक बनवलाय अबाउट कंपनीचा, त्यामध्ये घेतलंय आपण टायटल, डिटेल, बटन, URL, बरोबर. त्यानंतर बॅनर घेतलाय. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचा कॅटेगरी टेबल. अरे तुम्हाला मी ChatGPT सुद्धा यूज करायला सांगितले, तरी पण सांगू शकत नाही. मी करू? ठीक आहे, मला पण येत नाही आता. मी बघू. ठीक आहे, मी सांगू का तुम्हाला मग आता काय असणार? एक जणांनी बरोबर सांगितलंय. आधी आपण रॉड टेबल आपण इथे बनवून घेऊ. ठीक आहे ना. इथे आपल्याला टेबल कोणता घ्यायचा आहे आता? कॅटेगरी टेबल. ठीक आहे ना. कोणता घ्यायचा आता? कॅटेगरी. हे मी खाली आता तुम्हाला ते उद्याचं काम. ठीक आहे. आता आपल्याला बनवायचं आहे कॅटेगरी टेबल. आता कॅटेगरी टेबल मध्ये राहणार एक तर राहणार कोणते? फर्स्ट कंपल्सरी काय राहणार इथे? कॅटेगरी आयडी, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट काय असणार? की आहे कॅटेगरी आहे, पण कोणती कॅटेगरी? मग इथे काय राहणार? कॅटेगरी नेम एक राहणार, बरोबर. त्यानंतर अजून काय राहणार? डिस्क्रिप्शन. काय कॅटेगरी फक्त, बस झालं टेबल. ठीक आहे ना. कॅटेगरी काय राहणार आहे? कॅटेगरी म्हणजे कसं की कोणत्या प्रकारचा आपण डेटा शो करणार. जसं की इथे कॅटेगरी आहे ना, कुठे कुठे स्क्रॉल करतो, शूज आहे, टी शर्ट आहे, पॅन्ट आहे, हुडीज आहे, बस झाल्या कॅटेगरी. आपल्याला एवढंच पाहिजे. मग टेबल मध्ये राहणार किती गोष्टी? एक आयडी राहणार आणि दुसरी राहणार कॅटेगरी. मला सांगा टेबल कसा क्रिएट होईल? क्रिएट टेबल. टेबलला काय नाव द्यायचं? कॅटेगरी, राऊंड ब्रॅकेट, पहिली व्हॅल्यू कॅटेगरी आयडी राहणार. इथे मी राईट करतो कॅटेगरी. त्यानंतर त्याला टाईप राहणार, त्याला प्रायमरी. का बरं प्रायमरी की देतो? ठीक आहे, काय काम नाही म्हणून. ठीक आहे, असंच ना. फॉरेन की माहिती तुम्हाला? माहिती आहे का? सांगू आपण, तुम्हाला सांगेल. त्यानंतर नेक्स्ट राहणार आपला कॅटेगरी नेम. त्याला टाईप द्यायचा कोणता? व्हेअरकॅर. किती देऊ व्हेअरकॅर? 20 देऊ. 20 पेक्षा जास्त नसणार कीवर्ड, बस ना. 20 दिले, झाला टेबल क्रिएट. टेबलला रन करू. ह्याला करतो मी इथे कॉपी आणि पुढे PHP माय ऍडमिन ला आलो. PHP माय ऍडमिन इथे करणार आपण क्लिक कोणता? A to Z प्रोजेक्ट 51 चा SQL वर क्लिक आणि इथे मी करतो पेस्ट आणि गो बटनावर. झाला टेबल क्रिएट. बस, जसा टेबल क्रिएट केला त्याच प्रकारे आपण ऍडमिन मध्ये एक बटन वाढू.
कोणतं बटन राहणार, जसं ऍड बॅनरचं बटन आहे तसंच एक राहणार आपलं कॅटेगरीचं बटन. मग त्यासाठी मी आलो ऍडमिनच्या आतमध्ये नाव बार मध्ये, आणि नाव बारला मी सांगतो की आम्हाला अजून एक बटन पाहिजे, त्याचं नाव असेल त्याला कॉपी करतो एकदा, इथे खाली मी एकदा पेस्ट करतो. बटन असणार, त्या बटनचं नाव आमच्याकडे राहणार आहे कॅटेगरी. पहिलं लेटर कॅपिटल राईट करतो मी इथे, आणि त्याला एक URL मी देतो जसं की इथे कॅटेगरी. झालंय, चेक करू. बटन आलंय, चेक करू. रिफ्रेश केल्यानंतर आलं इथे कॅटेगरी. जसं मी कॅटेगरीवर क्लिक करतोय, काय झालं, कॅन नॉट गेट ऍडमिनच्या आतमध्ये कॅटेगरी नावाची तुमच्याकडे URL नाही. मग ते आपण इथे बनवून घेऊ. बनवण्यासाठी ऍडमिन मध्ये आलो, आणि इथे राहणार आपली राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कॅटेगरी, कोमा घेतला, फंक्शन घेतला, त्यामध्ये रिक्वेस्ट रिस्पॉन्स, आणि इथे रिस्पॉन्स डॉट मी करतो काय करणार की रेंडर करणार. का बरं, की आपल्याला एखादं पेज दाखवायचंय तिथे. पण जी काय आमची EJS फाईल असणार ते ऍडमिनच्या आतमध्ये राहणार आमची एक कॅटेगरी नावाची फाईल, कॅटेगरी डॉट EJS. आणि जी काय कॅटेगरी डॉट EJS फाईल आहे ती मी बनवून घेतो कुठे, ऍडमिनच्या आतमध्ये बनवली, आणि त्यामध्ये मी H1 मध्ये राईट करतो. काय राईट करण्याऐवजी मी इथे राईट करतो फक्त कॅटेगरी डॉट EJS. पेज शो होतंय, चेक करू. आलं इथे कॅटेगरी डॉट EJS. मग इथे आपण करू एक नाव बार, आणि दुसरा करू एक फुटरला इम्पोर्ट. मग इथे मी राईट करतो इन्क्लूड राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार नाव बार डॉट EJS. सेकंड राहणार आपला कोणता, फुटर. कॅप राहिला का, ठीक आहे. आणि इथे राहणार आपला एक फुटर डॉट EJS. इथे आलो, रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं नाव बार फुटर आलाय. त्यानंतर मी इथे एक राईट करतो की जसं की कंटेनरच्या आतमध्ये असतो एक रोच्या आतमध्ये असते कॉल MD12 असं काहीतरी राईट करतो आपण. 12च्या आतमध्ये एक H1 घेतला, आणि इथे मी राईट करतो की ऍड कॅटेगरी. अरे ठीक आहे, का बरं असं होत आहे. झाली ऍड कॅटेगरी, C कॅपिटल, चेक करू. आले ऍड कॅटेगरी बटन, ठीक आहे. त्याला थोडी डिझाईन द्यायची. डिझाईन देण्यासाठी सिंपल रोला आलो, रोला मी डिझाईन देतो BG कलर व्हाईट. त्यानंतर पॅडिंग देऊ आपण 2 पिक्सल बस. आणि जो काही H1 आहे H1 ला मी क्लास देतो FW बोल्ट. त्यानंतर अजून काय राहिले का, राउंडेड. ओके, रिफ्रेश करू, चेक केले, झाले बटन. आता इथे काय करायचं, ऍड कॅटेगरीचा एक फॉर्म बनवायचा. मग फॉर्म मध्ये फील्ड सांगा कोणते कोणते असतील फील्ड. आता हे पण नाही सांगितलं तर तुम्ही काय करा, आता MSCIT करायला जा. ठीक आहे ना. काय कॉल MD घेतला मी, सपोज किती घेऊ कॉल MD, 9 घेऊ. आणि त्या 9 मध्ये मी सांगतो की आम्हाला एक इनपुट बॉक्स पाहिजे, त्याला आमचा एक क्लास असणार. क्लास कोणता असणार आपला, फॉर्म कंट्रोल. त्याला एक नेम असणार, आमचं काय नेम असणार मग आपलं, कॅटेगरी अंडरस्कोर नेम. आणि वर मी एक राईट करतो एंटर कॅटेगरी. ठीक आहे ना. झाली फील्ड. अजून सेकंड फील्ड असणार का नाही, बस एवढी फील्ड झाली. अरे लय छोटी आहे. ओके, डिझाईन द्यायची थोडी. डिझाईन द्यायच्या आधी आपण एक फॉर्म घेऊ. फॉर्म टॅग घेतला, फॉर्म टॅगला ऍक्शन असणार आपली सेव्ह ठीक आहे. सेव्हच्या आधी ऍडमिन स्लॅश सेव्ह कॅटेगरी. ठीक आहे, या पद्धतीने असं काहीतरी फॉर्म असणार. घेतला फॉर्म नंतर एक असणार आपली मेथड दिली मी इथे पोस्ट. फॉर्मचा जो काही एंड आहे तो एंड मी इथे लास्ट करतो. झालाय. ओके, रिफ्रेश करून चेक करू काय चेंजेस झालेत का, काय चेंजेस नाही. त्याला फक्त डिझाईन देतो मी. डिझाईन देण्यासाठी इथे राईट करतो BG व्हाईट, पॅडिंग 2 पिक्सल, मार्जिन टॉप 3 पिक्सल, त्यानंतर राउंडेड, त्यानंतर ओके, बस एवढं. फॉर्म क्रिएट झालाय. फॉर्म नंतर मी थोडे याला
स्टाईल देतो. shadows. ठीक आहे. त्याला देतो FW झालंय बोल्ड. झाला एक इनपुट बॉक्स झालाय. फॉर्म तर क्रिएट झाला. याला मार्जिन अजून वाढवा वाटते मला. पॅडिंग बॉटम 3 करतोय. झाली ना. आता एक फॉर्मचा आपण फील्ड घेतली. फील्ड घेतल्यानंतर आपल्याला बटन लागणार आहे. मग मी इथे काय करतो, एक बटन घेतो. जसं आपण कॉल MD हा घेतला मी 9चा, राहिला किती आता 3चा. मग कॉल MD 3 आणि 3च्या आतमध्ये राहणार आपलं एक बटन. आणि बटनला नाव देऊ आपण सेव्ह कॅटेगरी. आलंय बटन, चेक करू. रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर बटन आलंय इथे सेव्ह कॅटेगरी. त्याला थोडा क्लास वगैरे देऊ आपण. क्लास देण्यासाठी मी क्लास दिलं BTN प्रायमरी. ठीक आहे ना, प्रायमरी देऊ ना. आणि इथे मी राईट करतो टेक्स्ट सेंटर. रिफ्रेश करू, चेक करू. आलंय बटन टेक्स्टला. ठीक आहे, बरोबर वाटत नाही वाटते मला. मार्जिन द्यायची का, बटनला द्यायची का त्या कंटेनरला? बटनला 4 देऊ. Container. ओके ना. अजून त्याचं कार्य बरं, ह्याला 2चा करू आणि ह्याला 10चा करू आपण. ठीक आहे ना. ओके बस ना. इथे कॅटेगरी आपण IT कंपनी भरली. IT कंपनीच ना. ठीक आहे, टाकू आपण कॅटेगरी आपली. आणि जसं मी केलं सेव्ह कॅटेगरी. सेव्ह कॅटेगरी नंतर डेटा कुठे गेला, सेव्ह कॅटेगरीला. मग जी काय सेव्ह कॅटेगरीची URL आहे आपण ते बनवून घेऊ. कुठे, ऍडमिनच्या आतमध्ये. राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश सेव्ह कॅटेगरी कोमा फंक्शन. त्यामध्ये एक रिक्वेस्ट सेकंड असणार रिस्पॉन्स. आणि ते रिस्पॉन्स डॉट मी एकदा सेंड करून चेक करतो. जो काय डेटा आलाय तो डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मी कन्फर्म चेक करणार, कन्फर्म डेटा येतोय का. डेटा येतोय, मग मी पुढे काम करणार. डेटा आलाय कॅटेगरी. मग जो काय डेटा आलाय तो डेटा आपल्याला करायचा इथे इन्सर्ट. मग इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला एक क्युरी करावी लागते. क्युरी काय लय मोठी होणार आहे का आता, छोटी करू. मग where डेटा इक्वल टू अवेट exe. आणि जी काही SQL क्युरी राईट करण्याची मी टिल्ट राईट करतो. आणि इथे सांगणार इन्सर्ट इनटू कोणता टेबल आहे. ठीक आहे, छोटी क्युरी म्हणून मी डायरेक्टली राईट करतो कॅटेगरी, त्यानंतर राऊंड ब्रॅकेट है ना, असंच ना. आणि इथे राईट करणार आपण काय, त्याला कॉपी करतो, इथे पेस्ट करतो. इथे राहणार आपले कॅटेगरी अंडरस्कोर. आणि जो काही डेटा आलाय तो डेटा इथे व्हॅल्यू कीवर्डच्या नंतर व्हॅल्यूज राऊंड ब्रॅकेट. जो काही डेटा आलाय तो डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट, अरे असंच आहे ना, डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला. त्यानंतर रिक्वेस्ट डॉट बॉडीच्या आतमध्ये आमचा डेटा आलाय कॅटेगरी नेम मध्ये. लेंथी वाटत असेल तर तुम्ही तशी SQL क्युरी बनवा. ते SQL क्युरी मध्ये राईट करा. तुम्हाला जसे वाटेल तसं राईट करा. फक्त इथे SQL क्युरी करण्याऐवजी आपली काय होती, एक लाईन वाचते. ठीक आहे ना. कोड तो सुट्टा पण वाटतो. अवेट यूज केले, असिंक राईट करायच लागेल. त्यानंतर जो काही डेटा आहे तो डेटा इथे मी सेंड करतो. चेक करू डेटा सेव्ह होतोय का. इकडे आलो, रिफ्रेश केलं, इन्सर्ट ID भेटला म्हणजे डेटा काय झाला, सक्सेसफुली झाला सेव्ह. मग डेटा सेव्ह झाल्यानंतर युजरला आपल्याला त्याच पेजवर पाठवायचे. कोणत्या पेजवर, रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट. कुठे पाठवायचे आपल्याला, कॅटेगरी राईट केलंय का नुसतं ऍड कॅटेगरी, बहुतेक कॅटेगरीचे. रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर मी अजून एक भरतो. शॉप टाकलं आणि ऍड कॅटेगरी. अरे नाही रे, रिडायरेक्ट आपण चुकतो. ऍडमिनच्या आतमध्ये सांगायचं राहिलं. ठीक आहे ना. डायरेक्ट मी कॅटेगरी केलंय फक्त. इथे पेस्ट केल्यानंतर इकडे आलो, रिफ्रेश केल्यानंतर मी एक कॅटेगरी ऍड करतो, जसं की शॉप. आणि इथे करतो सेव्ह कंपनी. सेव्ह कंपनी केल्यानंतर डेटा झाला शो. झालं, ऍड कॅटेगरीचा फॉर्म झाला क्रिएट. मग जो काय आपण ऍड कॅटेगरीचा डेटा प्रिंट केलाय, जो काय स्टोअर केलाय, तो स्टोअर केल्यानंतर काय करायचं, डेटा घेऊन यायचं. इथे खाली टेबल बनवायचा. टेबलमध्ये डेटा प्रिंट करायचा. एक राहणार सिरियल नंबर, सेकंड राहणार कॅटेगरी नेम, आणि थर्ड राहणार एक ऍक्शन. आणि ऍक्शन मध्ये अपडेट आणि एवढं तुम्ही करताना अपडेट डिलीट
छोटीशी क्युरी करतान का नाही? काय झालं, कॉम्प्लिकेट वाटतंय का समजानाच काय? खरं सांग.